त्यांची वाहवा व्हावी, कौतुकाची स्थाप मिळावी, अशी चळवळ जिवंत राहावी, हाही या सत्कारा सोहळ्यामागचा हेतू आहे. आपण सर्व रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी लोक आहोत. समाजावर अन्याय झाला तर पेटून उठणारी आपण. परंतु बाबासाहेब नेहमी सांगायचे, संघर्षाच्या कामाला रचनात्मक कामाची जोड असायला हवी. बाबासाहेबांनी शिका हा मंत्र दिला आणि शिका हा मंत्र दिल्याच्या नंतर बाबासाहेबांनी पीपल ऑफ एज्युकेशन सोसायटीची आपल्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली. बाबासाहेबांनी अनिष्ट चालीरीती आपल्याला विसरायचं सांगितलं. त्यासाठी आपल्या बाबासाहेबांनी धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी शिस्तीत राहायला सांगितलं. यासाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. आज इथे लोकनेते रामदास आठवले साहेबांच्या नावाने आपण सूतगिरणी स्थापन केली. हजारो लोकांना यामधून आपण कामगार देत आहोत. असेच रचनात्मक काम आपल्याला येणाऱ्या काळात करायचे आहे. छोटे मोठे उद्योग असतील, महिलांचे बचत गट असतील, या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावा. कारण जागतिकीकरणामुळे नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी छोट्या मोठ्या व्यवसायाकडे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी माझ्याकडून कोणतीही मदत लागल्यास मी नेहमी आपल्यासाठी तत्पर आहो. आजचा हा कार्यक्रम खरं तर हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. कारण तुम्ही सर्व माझी जीवा भावाची माणसं आहात. म्हणून आज सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेण्याची प्रेरणा तुमच्यामुळेच मला मिळाली. आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर अनिरुद्धवनकर दादा आपल्यामध्ये आहेत. म्हणजेच आंबेडकरी चळवळीचा एक जिवंत विचार, एक धगधगता निकारा आपल्या सर्वांसोबत आहे. बंधूंनो, बाबासाहेबांनी आपल्याला जो मार्ग दिला त्या मार्गावर समता दृष्टीत समाज आर्थिक समानतेने उभा राहिला पाहिजे. एवढं या निमित्ताने मी नम्रपणे सांगतो. मी आपला सत्कार करतोय असं आपण न समजता हा आपण सगळ्यांनी मिळून एकमेकाच्या चांगल्या कामाचा सन्मान केलाय असं समजावं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. आणि तुम्हाला नम्रपणे सांगतो, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अशीच आपण एकमेकाच्या मदतीने प्रगती करू. कारण असंख्य कुळे आज उद्धरलेली आहे, उद्धारत राहतील. आणि पुढच्या वर्षी यापेक्षा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम सत्काराचा घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोश से बोलो, ताकत से बोलो. जय भीम. दोष देव पुन्हा. सामाजिक क्रांतीचे जनक, विषमते विरुद्धचा एल्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक देखावे काढून सामाजिक जनजागृती करणाऱ्या भीम जयंती मंडळाच्या सत्कार सोहळ्यासाठी त्या ठिकाणी जमलेल्या सर्व भीमप्रेमी भीम अनुयायांचा माझा सस्नेह जय भीम. 14 एप्रिल 1891 ही फक्त एक तारीख नाही, तर तो एका दिव्य शक्तीचा जन्मदिवस आहे. या दिवशी मानवतेच्या प्रकाशात दोष देऊ पुन्हा, दोष देऊ पुन्हा. रामदासजी आठवले, मागासवर्गीय सहकारी उत्पादक सूतगिरणी दिग्रसचे मॅनेजिंग डायरेक्टर. आपणास विनंती आहे, कृपया मंचावर या. स्वामी सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि पदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि। कलावंत, गायक, संगीतकार आणि तुफानातले दिव्या या संगीतमय कार्यक्रमाचे दिग्दर्शक डॉक्टर अनिरुद्ध वंड। चलो स्टार्ट करें, चलो स्टार्ट। दिग्रसमध्ये हा पहिला वैला कार्यक्रम अशा प्रकारचा आहे आणि तो आयोजनासाठी ज्यांनी तन्मन धनान भद्रा बिठाया तीरथ बनाया पानी दुनिया भाई दीवाने पैसों की धूलधानी कबीरा क्या बात है, साउंड दादा बेहतरीन साउंड। कबीरा 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 एक नाक बना के माटी का एक नाक बना के मुझे लोग लुगाया, माटी का एक नाक बना के मुझे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी थम पाया कबीरा, ले लाठी लिहून भीमा तू सगळ्यांचं बळ दिलं। महिलांनो, पांढऱ्या महिलांनो, संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं। नवनीत भाई, संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं। काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळ केलं। बा भीमा, बा भीमा, बा भीमा, बा भीमा, बा भीमा,
भीमा 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 संविधान लिहून भीमा तू सगळ्यांचं बळ दिलं संविधान लिहून भीमा तू सगळ्यांचं बळ दिलं रानो खातून ज्योत पेटवून रान मोकळं केलं भीमा 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 या भागात उत्पादक पांढऱ्या सोन्याला सोनाभाऊ मानकरांचा परिस्पर्श झाला. निश्चितच ही निवड समिती यांनी पारदर्शक पद्धतीने संपूर्ण जयंती मंडळाची निवड केलेली आहे आणि आपल्या ह्या सर्व प्रतिसादाला पाहून निश्चितच पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल टिबल चांगल्या पद्धतीने हा सन्मान सोहळा दादारावजी इंगोले काठी पंचशील मंडळ, कपिल इंगोले रामनगर सिद्धार्थ युवक मंडळ आणि ओंकार मनवर चिंचोली धम्मचक्र बौद्ध विहार. एक होता माझा गाव आणि माझे गाव कर माझा भीमा असताना कापायचे थरथर माझा भीमा असताना डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आयुष्यातील सुंदर अशा देखाव्यांची निर्मिती या रॅलीमध्ये करण्यात आली होती आणि त्यानिमित्त ग्रामीण भागातील मंडळाचा सन्मान आपण करत आहोत. दादारावजी इंगोले काठी यांचं पंचशील मंडळ, युवक भीमनगर सेवा मंडळ आणि धानोरा येथील दिनेश गवई यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ धानोरा बुद्रुक. महादेव मनवर मांडवा पंचशील मित्र मंडळ, सदानंद मुकेश वानकडे हरसूल नवयुवक भीमनगर सेवा मंडळ, दिनेश गवई धानोरा यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजन वाघमारे यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया या बक्षीस वितरण समारंभात सहभागी व्हायचं आहे. आमला बुद्रुक येथील पंचशील मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ धानोरा बुद्रुक. त्यानंतर अनिल भगत श्रीकृष्ण मनवर यांचं आरंभ येथील भीमज्योत मंडळ, संकुल मोगले यांचं. सर्वांना जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. तसं जेवलं नाही तर माणसा रक्त पिणारे सारे सारे शेवटचं गाणं रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा मी वादळ हल्ल्यावरती होती हल्ले हल्ल्यावरती होती हल्ले अभंगाचे भाले किल्ले आठर माथा सरा खाली दाडवे त्यांचं दत्तापूर येथील भीमशक्ती मंडळ, विशाल साळवे यांचं दत्तापूर येथील भीमशक्ती मंडळ, नवयुग पंचशील मंडळ, शेखर खरकडे आणि निकोले महागाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, राजकुमार शाही बौद्ध विहार मंडळ, बाबा पंचशील मंडळ,
हिंगोली डॉक्टर बाबा खडसे यांचं चंद्रमणी विहार मंडळ आगासोरीचे सहकारी कापूस उत्पादक सोनगिरणी दिग्रस आणि महेंद्र मानकर मित्र मंडळ दिग्रस द्वारा आयोजित भीमजयंती मंडळाचा सत्कार सोहळा या ठिकाणी होतो आहे. दुःखाकडे नितीश प्रल्हाद इंगोले या व्यतिरिक्त काही मंडळे या ठिकाणी उपस्थित असतील. ग्रामीण भागातील त्यांना विनंती यांना विनंती आहे त्यांनी त्या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा घेण्याचं सुटलं असेल तर तुम्ही विनंती आहे आपण मंचाजवळ या आपला यशस्वी रोहन कांबळे देऊळवाडा यांना विनंती आहे त्यांनी ग्रामीण भागातील बक्षीस वितरण या ठिकाणी आपण संपवत आहोत. कोणी राहिलं असेल ओळखपणे विकास सरोदे विश्वजित शेंडे माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माझ्यावर माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या सावली कोटी कोटीच्या माझ्यावर आमदार साहेब भुगरा साहेब राहिला हा या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर राहिला हा या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर पहागचे पुढारी बसती दारू गुत्यावर पहागचे पुढारी बसती दारू गुत्यावर मी नाही म्हणत मी सर अजिबात नाही म्हणत माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीमा बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीमा बनला
राहिला विश्वास आता काही नेत्यावर. मी नाही म्हणत, मला काही म्हणू नका. नाही राहिला विश्वास एकाही नेत्यावर. आजी म्हणते, मी नाही म्हणत. नाही राहिला विश्वास आता एकाही नेत्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. चला एक होड लावूया, एक पैज लावूया आणि 5,000 रुपयाचं बक्षीस जिंकूया. डॉक्टर अनिरुद्ध बनकर 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करतोय मुलींसाठी. स्पर्धेत बसणाऱ्या मुलींसाठी 5,000 रुपये रोख. प्रश्न क्रमांक सुरू. फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो. धम्माईला वंदन करतो पुन्हा पुन्हा कुशीत दडतो. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग. या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि 5,000 रुपये नगदी कॅश. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. चैत्यभूमीला कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. दीक्षाभूमीला कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. जयंतीला नाचण्याला दारू पिऊन धिंगाणा करण्याला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मत विकण्याला. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग. फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो ग. धम्माईला वंदन करतो पुन्हा कुशीत दडतो ग. माझी धम्माई ग, 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 माझी धम्माई ग. माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर रक्त पिणारे सारे सारे शेवटचं गाणं. रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा मी वादळ हल्ल्यावरती होती हल्ले हल्ल्यावरती होती हल्ले अभंगांचं भाले किल्ले म्हणायची तुफानातला दिवे तुफानातला दिवे आम्ही तुफानातला दिवे वादळवारा पाऊसधारा मुळी रामा शिवे तुफानातले दिवे भीमरायातले दिवे. स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी.
आमच्या संचात जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक होता माझा गाव आणि माझे गावकर, माझा भीम असताना कापायचे थरथर, माझा भीम असताना कापायचे थरथर. दोष देऊ पुणा, दोष देऊ पुणा, दोष देऊ पुणा. मला धीर येत नाही हात माझा, मला धीर येत नाही हात माझा गुन्हा. फक्त आपल्या मुलीबाळींकडे बघत राहते, सगळ्यांची बहीण आहे, वाईट नजरेने पाहू नका. क्रूर कठोर काळाशी, क्रूर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी. या हारसाठी जोरदार टाळ्या होत राहू. माझ्या आयुष्यात इतका चांगला हार मला कधी मिळाला नाही. दोष दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला येत नाही हात माझा गुन्हा, मला येत नाही हात माझा गुन्हा. आणि घोषित करण्यात आली होती आणि त्यातलंच तृतीय क्रमांकाचं बक्षीस जातंय. तृतीय क्रमांकाचं बक्षीस, तृतीय क्रमांकाचं बक्षीस सावित्रीबाई फुले महिला मंडळ विठ्ठलनगर दिग्रस. सावित्रीबाई फुले महिला मंडळ तृतीय क्रमांकाचं बक्षीस विठ्ठलनगर दिग्रस. त्याच्या अध्यक्ष कमलाबाई खंडारे आणि त्यांच्या 2 सहकार्याने मी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. आणि साहेब सावित्रीबाई अध्यक्ष आहेत मंडळाच्या, या त्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. विठ्ठलनगरातील या मंडळातील कोणी इतर प्रतिनिधी असतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया आपलं तृतीय क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. पार्वताबाई मुनीश्वर यांना विनंती करतो कृपया त्यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळाचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी मंचावर यावं. अनुराग प्राध्यापक डॉक्टर अपर्णाताई पाटील, उज्ज्वलाताई मानकर, ज्योष्णाताई मानकर, संध्याताई गायकवाड आणि सौ कानिंदेताई आपल्या हस्ते या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करत आहेत. तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक आहे. सावित्रीबाई फुले महिला मंडळ गंगानगर दिग्रस. संविधानाची प्रत, सन्मान चिन्ह, रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतो आहे. द्वितीय क्रमांक आहे भीमशक्ती नवयुवक मंडळ आंबेडकर नगर दिग्रस. भीमशक्ती नवयुवक मंडळ आंबेडकर नगर दिग्रस याचे अध्यक्ष आहेत सुभाष कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन हे बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे. संविधान दिनाचे प्रणेते सदानंद आठवले, के टी जाधव सर, विनायकजी देवतळे या सर्व
डॉक्टर वाल्मिक जिंगोले यांना विनंती आहे, त्यांनी हे बक्षीस वितरित करण्यासाठी कृपया मंचावर यावं. परिषदेचे माजी सभापती के टी जाधव सर, विनायकराव देवतळे सर, डॉक्टर वाल्मिक इंगोले साहेब या ठिकाणी हे बक्षीस वितरित करीत आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भीमशक्ती नवयुवक मंडळाचं बक्षीस, प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो दिग्रस पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद भाऊ मानकर, सौ ज्योत्स्नाताई मानकर, आठवले सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र भाऊ मानकर, उज्ज्वलाताई मानकर, कनिष्क मानकर यांना मानकर कुटुंबीय हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या हस्ते या ठिकाणी प्रदान करणार आहेत. आणि मानकरी आहेत संकल्प महासभा रमाईनगर दिग्रस गौतम खूप सुंदरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनाही त्यांच्या मंडळातील सदस्यांना विनंती आहे की प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. 21,000 रुपये रोख या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह सन्मानपत्र शेले देऊन संकल्प महासभा रमाईनगर सुंदर असं देखाव्याचं सादरीकरण. समोर संकल्प महासभा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. 21,000 रुपये रोख. द्वितीय क्रमांक होता भीमशक्ती नवयुवक मंडळ 11,000 रुपये रोख आणि तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले 7,000 रुपये रोख. अशा प्रकारे रोख बक्षिसाची मोठ्या बक्षिसाची ही सुंदर स्पर्धा आणि त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. यानंतर प्रोत्साहन पारितोषिक आपण देणार आहोत. प्रत्येक मंडळाला 2,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि शेले देऊन सर्वांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सावित्रीबाई फुले महिला मंडळ तृतीय क्रमांक, भीमशक्ती नवयुवक मंडळ द्वितीय क्रमांक आणि संकल्प महासभा गौतम तुपसुंदरे अध्यक्ष आहेत. रमाईनगर दिग्रस यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. सर्व विजेत्या मंडळांचं मनपूर्वक अभिनंदन. जोर से बोलो जय भीम. एका टाळ्यांचाही जोरदार कडकडाट या ठिकाणी झाला पाहिजे. या तीनही मंडळासाठी या कौतुकाच्या टाळ्या आहेत. यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी त्यांनी कृपया मंचावर यावं. गौरव मनवर बौद्धपुरा दिग्रस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती पूर्ण मंडळाला विनंती आहे त्यांनी कृपया मंचावर यावं. तसं जेवलं नाही तर माणसा रक्त पिणारे सारे सारे शेवटचं गाणं. रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा मी वादळ हल्ल्यावरती होती हल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगांचे भाले किल्ले, आठर माथा सरा खाली दाडवे, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही,
मी वादळ वारा कुणामुळं झालं तुझ्या जीवनात सोडा स्टेज तोडू नका कुणामुळं झालं तुझ्या जीवनात सोडा लेका जाऊ नको विसरू ना लेका जाऊ नको विसरू ना अरे पोरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या गावामध्ये शान तुझी तुझा मानपान आहे गावामध्ये शान तुझी तुझा मानपान तिला वैभव हे मिळवून अरे साहेब बनून समाजाचं काम न करणाऱ्या चोरा तू साहेब झालास मोठा